नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी परफेक्ट कसा रसरशीत गुळांबा कसा बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला वर्षभर टिकणारा अगदी परफेक्ट असा गुळांबा हा तयार झाला आहे। आज आपण एक अशी टिप बघणार आहोत, त्यामुळे आपल्या गुळांब्याला वर्षभर अजिबात तो खराब होणार नाही आणि बुरशी देखील येणार नाही। चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। गुळांबा बनवण्यासाठी इथे मी एका टोपलीमध्ये मध्यम आकाराच्या 4 आपल्या गावरानी कैरी घेते। ज्या वेळेस आपण गुळांबा बनवतो त्यावेळेस अगदी आवर्जून वापरा ती कैरी म्हणजे गावरानी। तोतापुरी कैरीमुळे अगदी लवकर आपला गुळांबा हा खराब होत असतो, म्हणून ज्यावेळेस जर आपण वर्षभर साठी बनवणार आहोत त्यावेळेस अगदी आवर्जून गावरानी कैरी वापरा। आता आपण हे कैरीला 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर बघू शकाल मी 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर लगेच आपण आता याच्यामध्ये कॉटनच्या कपड्याने आपल्या रुमालाने अगदी व्यवस्थित तिला पुसून घेणार आहोत। जर ओलसर कैरीने जर तुम्ही गुळांबा बनवला तर त्यामुळे देखील आपल्या गुळांब्याला बुरशीही येत असते, म्हणून अगदी आवर्जून ज्यावेळेस आपण गुळांबा बनवणाऱ्या कैऱ्या अगदी स्वच्छ धुवून अगदी कोरड्या अशा पुसून घ्या, मगच त्या कैरींचा वापर करा। लगेच आपण त्याची देठ काढून घेतली। त्या कैरींची देठं काढल्यानंतर लगेच बटाट्याचं साल काढणाऱ्या मशीनने ह्या कैरींचा आता आपण साल हे काढून देणार आहोत। हे साल देखील आपण फेकून न देता या सालीचे देखील सरबत किंवा चटणी ही बनवून घेऊ शकतो। तर अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण कैरींचं व्यवस्थित साल हे काढून घेणार आहोत। तर आता मी एका कैरीचं साल हे काढून घेतले। याच पद्धतीने आता संपूर्ण कैरींचं साल हे काढून तर संपूर्ण कैरींचं साल काढून झाल्यानंतर जो काही खरा भाग आहे तो देखील आपण आता सुरीच्या सहाय्याने काढून घेऊया। तर मी आता सुरीच्या सहाय्याने काढून घेतले। त्यानंतर लगेच जी काही आपल्याकडे जाड बारीक किसणी असेल त्या किसणीच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण किस हा तयार करून घ्यायचा। तर ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण कैरींचा किस हा करून घेणार आहोत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। तर आपण संपूर्ण कैऱ्या ह्या किसून घेतलेल्या किसलेला कैरींचा किस हा एका वाटीने मोजून घ्या, त्यामुळे जो आपण गोळ वापरणार त्याचा अंदाज हा आपल्याला येतो। अंदाजाने वापरला तरी काही हरकत नाही। आता बरोबर आपल्या मध्यम आकाराच्या 4 कैरींचा 1 वाटी किस आपला हा आला आहे। तर लगेच आपण आता साईडला गॅसवरती कढई गरम करून घेऊ। कढई गरम झाल्यानंतर किसून घेतलेला संपूर्ण किस आता आपण ह्या कढईमध्ये टाकून घेऊया। ज्या वाटीने आपण किस मोजून घेतला आहे त्याच वाटीने बरोबर आपण बारीक किसून घेतलेला गोळ हा आपण आता टाकून घेऊया। जर आपण मोठे खडे टाकले तर ते विरघळायला वेळ लागतो आणि त्यामुळे काय होतं, आपला बाकीचा पाक जो असतो कैरीचा गुळाचा तो त्यामुळे पक्का होतो आणि आपला गुळांबा हा व्यवस्थित होत नाही। तर मी 1 वाटी किससाठी बरोबर इथे 1 वाटी आता गुळाचा वापर केला आहे। त्याच्या जागेवरती जर आंबट असतील तर थोडा जास्तीही वापरला गोड तरी काही हरकत नाही। तर याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मंद आचेवरती आपण आता याला शिजवून घेणार आहोत। तर यामध्ये आपल्याला अगदी छान असा फ्लेवर येण्यासाठी मी आता लवंग आवडीनुसार, जर आपल्याला आवडत नसेल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही। हिरवी विलायची मी डायरेक्ट अख्खी ह्या पद्धतीने फोडून घालते, पावडर करून घातली तरी काही हरकत नाही। पुन्हा दालचिनीचा तुकडा देखील आपण घातला तरी काही हरकत नाही। आपल्या आवडीनुसार यामध्ये आपण फ्लेवरनुसार टाकून घेऊ शकतो। त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून दिले। आता मंद आचेवरती आपण शिजून घेऊया बरेच जण काय होतं, ह्या स्टेपला आपण झाकून देतो आणि त्यामुळे काय होतं, जी वाफ तयार होते आणि ते वाफेचं पाणी संपूर्ण आपलं त्या मोरंब्यामध्ये पडतं आणि त्यामुळे आपला नेहमी मोरंबा हा बिघडत असतो, म्हणजे त्याला बुरशीही येत असते आणि लवकर तो खराब होतो। त्यामुळे कधीही मोरंबा बनवताना झाकण ठेवून तुम्ही तो शिजून घेऊ नका, त्यामुळे आपला मोरंबा हा वर्षभर अजिबात तो टिकत नाही। तर मी मंद आचेवरती 5 मिनटं त्याला शिजून घेतले आणि त्यानंतर तुम्ही बघू शकाल आपला 50% मोरंबा हा अगदी छान शिजून तयार झाला आहे। गोळ देखील पूर्णपणे विरघळला आहे। पुन्हा आपण आणखी मंद आचेवरती याला
5 मिनटं शिजून घेऊया. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला मोरंबा हा शिजून तयार आहे. जे काय जेवढा पाक होता तो पूर्णपणे आटून झाला आहे आणि अगदी थोडंसं आपण आता राहू दिला आहे. पण जसजसा आपला मोरंबा हा गार होईल तसा तो घट्टसर होईल. म्हणून अगदी पूर्णपणे कोरडा करून घेऊ नका. त्यामुळे ज्यावेळेस आपण खाऊ त्यावेळेस तो आपल्याला व्यवस्थित खाता येत नाही. अगदी परफेक्ट असा आपला मोरंबा तयार झाला आहे. लगेच गॅस बंद करून घ्या. तर गार झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान परफेक्ट रसरशीत असा आपला मोरंबा हा तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की तुम्ही या पद्धतीने अगदी छोटे छोटे आपण टिप्सकडे लक्ष दिलं तर अगदी भरपूर दिवस टिकणारा परफेक्ट असा आपला गुळांबा हा तयार होतो. याच पद्धतीने आपण साखरेचा देखील मोरंबा हा तयार करून घेऊ शकतो.